आव्हाडांनी जे काही बयान जे काही त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्याचं काही आम्ही ते समर्थन केलं असं काहीच नाही आहे. त्यांनी स्वतःच त्याची माफी पण मागितली. विधानसभा अध्यक्षांनी त्याच्याबदली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांना ताकीद पण दिली. ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ते रेकॉर्ड पण आहे. पण महाराष्ट्रातले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संविधानिक पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. त्यांच्याबद्दलचं घाणेरडे शब्द बोलले. घाणेरडे, मी तुम्हाला शब्द मुद्दाहून घाणेरडा शब्द वापरतो, त्याचं मी इथं सांगू शकत नाही. त्यावेळेस ही जी व्यवस्था काल जे ओढत होती तेही व्यवस्था का शांत राहिली, त्याच्यावर का प्रतिक्रिया दिली नाही, त्यावेळेस भगतसिंग कोश्यारीला का हटवलं नाही, या प्रश्नाचं उत्तर ते देतील का? आणि म्हणून मी त्या व्यवस्थेला न जाता कालचं जे धर्मस्वातंत्र्याचं बिल जे सरकारने आणलं ते एक दमनकारी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं पाप या फडणवीस सरकारच्या माध्यमातून आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे काही क्लॉज होते त्या क्लॉजबाबतची एक चर्चा विधिमंडळ कमिटी, म्हणजे त्याला संयुक्त समिती असं म्हणतात, त्या कमिटीच्या समोर जावं आणि त्याच्यातून निष्कर्ष करून मग हे बिल विधानसभेत आणावं आणि एकमताने मंजूर करावं, ही भूमिका आमची होती. त्याबद्दलची भूमिका आम्ही लोकांनी मांडली. पण सरकारनं दमनकारी व्यवस्था निर्माण करून काही जातींना, काही धर्मांना टार्गेट करायचं प्लॅन या सरकारने केलेला आहे आणि ते कायद्याच्या स्वरूपात पाशवी बहुमताच्या आधारावर त्यांनी आणलेलं आहे. त्याचा आम्ही विरोध करतो. अजून खूप खेळ होणार आहे. संभाजीनगरच नाही, राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये अजून खूप खेळ होणार आहेत. काही घोडे बाजार पण सुरू झालेले आहेत, मोठे मोठे रेड सुरू झालेले आहेत. त्यामुळे खूप सारा खेळ होणार आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत 2 दिवसापासून बसलेले आहेत. आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातील. मोठे अजून खेळ चालू आहे. त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. थँक्यू. राज्याचे महसूल मंत्री एक चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही लोकांच्या निवेदनावर भाजपचे आमदार नरेंद्र लालचंद मेहता, जे मीरा भाईंदरचे आमदार आहेत, त्यांना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी त्यांनी आपल्या दिली नाही. सरकारी व्यवस्थेवर दबाव आणतो आहे आमदारकीच्या माध्यमातून, सत्तेच्या आधारावर. आणि म्हणून त्यांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रावर चंद्रशेखर बावनकुळेंनी जे पत्र विभागाला पाठवलं त्या पत्रावर भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता असा उल्लेख करून त्यांचे आमदार हे भूमाफिया आहेत, आदिवासीच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, त्या भागात राहणाऱ्या गुजरातींच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, अनेक मराठी भाषिकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्याची तक्रार पीएमओपर्यंत झाली. पीएमओचा फोन राज्याच्या मुख्यमंत्र्याला आला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे जे आहेत शेखर परदेशी त्यांना कामाला लावलं. आता सगळ्या इन्क्वायऱ्या सुरू झालेल्या आहेत. म्हणजे आता भूमाफिया हा शब्द राज्याच्या महसूल मंत्र्यांनी स्वतः आपल्या आमदारांच्या बद्दल व्यक्त केलेला आहे. त्यामुळे भाजपचं भूमाफिया हे जे शिकवण आहे, भूमाफिया कसे त्यांच्या पक्षात आहेत, त्याला आयडेंटिफाई राज्याच्या महसूल मंत्र्यांनी केलेलं आहे. त्याचं पत्राची कॉपी लगेच मी आपल्याला देतो.